जय हिंद. नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बेळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट सेकंड सेमिस्टर 3 म्हणजेच 2024 पॅटर्न, ज्याला आपण NEP पॅटर्न म्हणूया, या पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा, हाऊ टू फिल एक्झाम फॉर विंटर एक्झाम 2025, जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिवाळी सत्राच्या परीक्षा 2025च्या घेणार आहे. तर यामध्ये MCOM पार्ट सेकंड सेमिस्टर 3 NEP पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. विषय कोणते निवडावे आणि बाकीची ऑनलाईन पद्धतीची पुढची प्रोसेस काय आहे, या सर्वबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आपल्याला माहीत आहे की विद्यार्थी मित्रांनो, SPPUच्या जे काही विंटर एक्झाम ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 रोजी होणार आहे, तर या परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे सगळ्यात प्रथम आपण ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फॉर्म भरायचा आहे. तो महाविद्यालयातून संबंधित प्राध्यापकाकडून चेक करून घ्यायचा आहे आणि आपल्या ऑफिसमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये कॉन्टॅक्ट करून तो फॉर्म इन्वर्ट करायचा आहे. फॉर्म इन्वर्ट केल्यानंतर त्याची फी कशा पद्धतीने ऑनलाईन भरायची आहे, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळं काळजीपूर्वक हा फॉर्म भरा आणि यात सांगितलेल्या सर्व माहिती आणि सरतेशेवटी सांगितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक बघा. ऑनलाईन पद्धतीने फी कशी पेड करावी याबाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने MCOMची देखील फी तुम्ही पेड करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपण MCOM पार्ट सेकंड सेमिस्टर 3चा परीक्षा फॉर्म कसा भरावा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जा. तिथे एक्झामिनेशन सेक्शनला क्लिक करा. खालती स्क्रोल करून स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईनला क्लिक करा. थोडंसं अजून स्क्रोल केल्यानंतर 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर क्लिक करा. फॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही एक्झाम फॉर्मच्या डेट्स काळजीपूर्वक बघा. विंटर एक्झाम 2025साठी परीक्षा फॉर्म हे 15/9/2025 पासून सुरुवात झालेले आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख विदाऊट लेट फी 20/9/2025 आहे. लेट फी 150 रुपयेच्या लेट फीसह तुम्ही हा परीक्षा फॉर्म 22 सप्टेंबर 2025 पर्यंत भरू शकता आणि लेट फीसह किंवा सुपर लेट फीसह तुम्ही 25/9/2025 पर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता. तर या पद्धतीने महत्त्वाची माहिती दिलेली आहे. दिलेल्या मुदतीच्या आत तुम्ही परीक्षा फॉर्म भरा आणि महाविद्यालयातून फॉर्म इन्वर्ट करून त्याची फी भरायला विसरू नका. इथे प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर इथे स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल. थोडं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंटमध्ये तुम्हाला क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन दिसेल. तर लॉग इन बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे लॉग इन बायमध्ये तुम्ही मेल ID किंवा मोबाईल नंबर दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी जो काही कॅप्चा दाखवलेला आहे तो कॅप्चा एंटर करा आणि लॉग इन बटनावर क्लिक करून तुम्ही स्टुडंट प्रोफाईलच्या डॅशबोर्डकडे येऊ शकता. बघा, या ठिकाणी आपण स्टुडंट प्रोफाईलच्या डॅशबोर्डमध्ये आलेलो आहे. इथे तुम्हाला तुमचा पॅटर्न नेम पण दिसणार आहे. थोडंसं उजव्या बाजूला काय करा, स्क्रोल करा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ॲक्शन कॉलम दिसेल. तिथे तुम्ही काय करा, एक्झाम फॉर्ममध्ये इथे क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी तुम्हाला इथे अपडेट ABCID किंवा अपर ID दिसेल. त्यावरती क्लिक करा. आत्ता तुमच्याकडे असणारा अपर ID हा व्यवस्थित या ठिकाणी दाखवल्या पद्धतीने मेन्शन केला आहेत का नाही त्याची खात्री करा. जर अपर ID आपला बदलला असेल, यापूर्वी चुकीचा दिला असेल, तर आत्ता यापूर्वी किंवा आत्ता यामध्ये अपडेट ABCID किंवा अपर IDमध्ये जाऊन तुम्ही तो ID अपडेट करावा. जर ऑलरेडी अपडेटेड असेल तर पुन्हा काही करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट तुम्ही काय करा, एक्झाम फॉर्मवरती क्लिक करा. एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला लॉग इन बटन दिसेल किंवा प्रोसीड बटन दिसेल. त्या बटनावर क्लिक करा. थोडंसं स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट इयर आणि अदर दॅन फर्स्ट इयर असे 2 ऑप्शन दिसतील. तुम्ही अदर दॅन फर्स्ट इयरवर क्लिक करा. त्यानंतर क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करा. बघा, त्यानंतर इथे स्टुडंटची बेसिक डिटेल आपल्याला दिसणार आहे. सगळ्यात शेवटी काय करा, स्क्रोल करा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, खालती स्क्रोल केल्यावर इथे आपल्याला PRN नंबर, इलिजिबिलिटी नंबर, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन दिसेल. सरतेशेवटी तुम्हाला इथे नेक्स्ट बटन दिसणार आहे. त्या बटनावर क्लिक करा.
बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथे तुमचे जे काही रेग्युलर किंवा कंपल्सरी सब्जेक्ट आहे ते तुमच्या सब्जेक्ट डिटेल्समध्ये सुरुवातीला येणार आहे. त्यानंतर इथे तुमचं ऑप्शनल सब्जेक्ट जे काय आहे, जर तुमचं कॉस्टिंग स्पेशलायझेशन असेल तर 4 सब्जेक्ट येतील, मार्केटिंग असेल तर वेगळे 4 येतील. ओके. त्यानंतर बँकिंग, फायनान्स, कुणाचा ॲडव्हान्स मार्केटिंग, कुणाचा फायनान्शियल अकाउंटिंग किंवा ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन असे त्यांचे ग्रुप्स असतील, तर यामध्ये ऑप्शनलचे तो तुम्हाला सर्व सब्जेक्ट येणार आहे. या सर्व सब्जेक्टवर काय करा, टिक करा. इथे फक्त सिलेक्ट कॉलमला तुम्हाला टिक करायचे, कारण प्रोजेक्ट रिपोर्ट तिथं वाय वगैरे ते ऑलरेडी बाय डिफॉल्ट आलेले आहे. या बटनावर सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. इथे 1460 रुपये जी काही फी आलेली आहे ती योग्य आलेली आहे. यामध्ये तुमची प्रोजेक्ट रिपोर्टची फी पण 410 रुपये आलेली आहे. तुम्हाला माहीत असेल की मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीच्या परीक्षा फीमध्ये 20% वाढ करून देण्यात आलेली आहे. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे चौकोन बॉक्स दिसेल, त्या बॉक्सवर क्लिक करा आणि कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड या बटनावर क्लिक करा. डॅशबोर्ड बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा ॲप्लिकेशन ID दिसेल, तुमचा कोर्स दिसेल. ॲप्लिकेशन स्टेटस आत्ता कंप्लीट दिसणार आहे. इन्व्हर्टेड स्टेटसमध्ये तुमचं पेंडिंग ॲट कॉलेज दिसेल, फी चलन अनपेड दिसेल. इथं प्रिंट प्रिव्ह्यू बटन दिसणार आहे. त्या प्रिंट प्रिव्ह्यू बटनाची प्रिंटआउट काढा. आपल्या सब्जेक्ट टीचरकडून तो फॉर्म चेक करून घ्या आणि चेक म्हणजे फॉर्मची आत्ता प्रिंटआउट काढली, फॉर्म चेक केला, कॉलेजवाल्यांनी फॉर्म काय म्हणूया आपण इन्व्हर्ट केला. त्यानंतर इथे तुम्हाला प्रिंट किंवा पेमेंटमध्ये पे ऑनलाईन बटनावर क्लिक करून तुम्ही याची फी पेड करू शकता. पण फी पेड करण्यापूर्वी तुम्हाला हा फॉर्म इन्व्हर्ट करणं आवश्यक आहे. तर फॉर्म इन्व्हर्ट करा आणि त्या पद्धतीने पे ऑनलाईन या बटनावर क्लिक करून तुम्ही फी पेड करू शकता. परीक्षा फॉर्मची फी कशा पद्धतीने ऑनलाईन भरायची या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ देखील काळजीपूर्वक बघा. तर या पद्धतीने आपण M.Com पार्ट सेकंड सेमिस्टर 3 2024 पॅटर्न म्हणजे ॲज पर NEP पॅटर्न आपण माहिती घेतलेली आहे की या वर्गाचा परीक्षा फॉर्म कसा भरावा आणि फी कशी पेड करावी याबाबत तर मी सविस्तर माहिती देणारा दुसरा व्हिडिओ केलेलाच आहे. तुम्ही तो व्हिडिओ देखील काळजीपूर्वक बघा. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परीक्षेसंदर्भात अशाच नवीन माहिती मिळवायची असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.